तर मित्रांनो, आज मी अशा ठिकाणी आले जिथे येताच मनाला शांती मिळते. तर काय मग पब्लिक, मी कुठे आलेली आहे आणि हे कोणतं मंदिर आहे असा प्रश्न पडला ना, तर चला मग सांगते तुम्हाला सर्व काही व्लॉगमध्ये. फक्त पूर्ण व्लॉग बघा. नमस्कार, जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आरती गुल्लाने व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी निघाली टू व्हीलरच्या प्रवासाने. घरून निघाली आणि डायरेक्ट पोचली मंदिरामध्ये. हे आहे मंदिराचा परिसर आणि आता जाणार आहे आपण मंदिराच्या आतमध्ये. तर चला मग माझ्यासोबत. पण नेमकं हे मंदिर आहे कुठे? तर हे मंदिर आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात हिरपूर या गावी श्री जयाजी महाराजांचं. मूर्तिजापूर पासून 5 किलोमीटरच्या अंतरावर हिरपूर हे गाव आहे. दर्शन घेण्याआधी मी इथे हाताने पाय धुवून घेतले आणि हे फक्त एक घंटा नसून पॉझिटिव्ह वाईब आहे. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते. मंदिरातली घंटी वाजवली की सगळी निगेटिव्हिटी पडून जाते. हे आहे जयाजी महाराजांचं मंदिर. इथे पूजा केली आणि दर्शन पण घेतलं. त्याचबरोबर इथे आणखी काही देवाचे मंदिर आहे, पण ते मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवले नाही आहे. तुम्हाला जर या मंदिराचा पूर्ण व्लॉग पाहिजे असेल तर तशी कमेंट करा, फुल व्लॉग, आणि मग मी तुमच्यासाठी फुल व्लॉग अपलोड करणार. हे मंदिर खूप सुंदर आहे आणि इथे खूप मोठी यात्रा पण असते. त्याचा पण ब्लॉग आपल्या या चॅनलवर अपलोड झालेला आहे. जर बघितला नसेल तर तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा. दर्शन घेऊन झाल्यानंतर मी निघाली आता बाहेर. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे कुठे तर सांगते तुम्हाला. तर सांगत नाही तर चला दाखवते तुम्हाला. हे आहे आमची वाडी. अरे म्हणजेच मी शेतामध्ये आली आहे. हे आहे आमच्या वाडीतली विहीर. आणि विहीर दिसली की त्यामध्ये डोकावून पाहण्याची वाईट सवय तर मला आहेच. मग काय, मी आणि माझा मोबाईल आम्ही दोघांनी सुद्धा डोकावून बघितलं. आणि मित्रांनो, खरं सांगा, ही सवय तुम्हाला पण आहे का? विहिरीच्या आतमध्ये पक्षी किंवा चिमणी असेल, काय होतं ते नेमकं माहिती नाही, पण ते बिचारा पाणी पियत होतं आणि माझ्या आवाजामुळे ते उडून गेलं. मित्रांनो, मी इथे वाडीमध्ये कशाला आली आहे तर सांगते तुम्हाला. कारण इथे आहे मंदिर. चला तुम्हाला आमच्या वाडीतलं छोटंसं मंदिर दाखवते. हे आहे आश्रमाताचं मंदिर. तर काय मग पब्लिक, कसं वाटलं तुम्हाला आमचं मंदिर? असं झालं मग माझं आज देवदर्शन. आता चालली मी वाडीच्या बाहेर. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.